नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातील वरवण येथे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करत जनसेवेचा आदर्श घालून देण्यात आला। ग्रामपंचायत वरवण, निरामय हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। जनसेवा सप्ताहानिमित्त आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। ECG, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, सर्वसामान्य आजारांवरील उपचार तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला अशा विविध आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। विशेष म्हणजे आयोजित रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली। या कार्यक्रमास माजी आमदार रमेश आप्पा थोरात, जिल्हा परिषद अध्यक्ष विरहवल बाबा जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष नितीन दुर्गे, कात्रज दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन राहुल रामदास दिवेकर, जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर गायत्रीताई विशाल खळदकर, पंचायत समिती सदस्य प्रदीप किसन दिवेकर, भीमा पाटस कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सत्वशील शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई दिवेकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी ढमाले, कात्रज दूध संघाचे सदस्य सागर फडके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पोपटराव ताकवणे, ज्योती चुरंगे, वरवंडच्या सरपंच योगिता दिवेकर, कडेठाणचे माजी सरपंच लक्ष्मण दिवेकर, पोलीस पाटील किशोर, माजी उपसरपंच विलास दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य कांता टेंगले, माजी उपसरपंच नानासो दिवेकर, राजेंद्र देशमुख सर, अविनाश परगडे, सिद्धार्थ रणधीर, रवींद्र दिवेकर, मनोज सातपुते, सतीश राऊत, भालचंद्र शितोळे, काका जगताप तसेच निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विशाल खळदकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी आणि रक्तदानासारख्या पवित्र कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले। ग्रामपंचायत वरवण, निरामय हॉस्पिटल, महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा दौंड जनता न्यूज। धन्यवाद।